कोरटकरची पोलीस कोठडीची मुदत आज संपते आणि त्याला त्यासाठी सकाळीच कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोर्टाच्या गेटजवळ प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी सुद्धा होतीये। 3 दिवसांपूर्वी जयदीप शेळके नावाच्या शिवप्रेमीनं प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आणि याच जयदीप शेळकेने आज पुन्हा कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी याला त्यावेळेस ताब्यातही घेतलेलं आहे। या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी घेतला, पाहूयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकरला खरं तर आज दुपारी हजर करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांनी माध्यम प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना चकवा देण्यासाठी आज सकाळी 8 वाजता प्रशांत कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणून ठेवल्याचा प्रकार उघड झालेला आहे। ही माहिती शिवभक्तांना कळताच अनेक शिवभक्त यांनी कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जयदीप शेळके नावाचे जे शिवभक्त आहेत, ज्यांनी परवा दिवशी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच जयदीप शेळके यांनी पुन्हा कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी इथं उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी जयदीप शेळके यांना फरफटत कपडे फाटेपर्यंत ओढत त्यांनी पोलीस व्हॅनमध्ये नेऊन बसवलं, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर एकंदरीत आपण बघतोय कोर्टाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे। नेमकी त्या ठिकाणची परिस्थिती काय होती हे सर्व काही आपण जाणून घेतलंय।